मुंब्रा पोलिसांनी जोरदार कारवाई करत एका मोठ्या ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 27 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। मुंब्रा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बासू सय्यद नावाच्या ड्रग डीलरला अटक करण्यात आली। त्याच्या कबुलीवरून मध्य प्रदेशातील रतलाम शहरात असलेल्या एका कारखान्यावर छापा टाकण्यात आला। या ठिकाणाहून 3.5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून रामसिंग आणि कैलास या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। एनडीपीएस पथकाने रतलाम येथे जाऊन कारखान्यावर छापा मारत मनोहर गुर्जर आणि रियाज चौधरी यांना अटक केली। या संपूर्ण कारवाईत एकूण 13 किलो 700 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत 23,21,77,750 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान कारवाई दरम्यान एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे। या प्रकरणात सर्व आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली। मुंब्रा पोलीस स्टेशनने एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। त्यांनी त्यांची जी नार्कोटिक्सची टीम आहे त्याचे अधिकारी यांनी सिनियर पीआय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक एमडीची केस केलेली आहे। याच्यामध्ये 13 किलो 629 ग्रॅम एमडी त्यांनी जप्त केलेली आहे। त्याचे व्हॅल्युएशन आताच्या मार्केटमध्ये सध्या 27,21,77,000 आसपास आहे आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे 46/2026 एनडीपीएसचे कलम 8 क 22 ब आणि 29 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे। तर ह्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला एनडीपीएसच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की बिलाल हॉस्पिटल आहे मुंब्र्यात वाय जंक्शनच्या जवळ, तिथे कोणी एमडी विकायला येत आहे। त्या गोपनीय माहितीच्या आधाराने त्यांनी तिथून बासू सय्यद म्हणून मुंब्र्याचा रहिवासी आहे त्याला अटक केली आणि त्याच्याकडे सुरुवातीला 23.5 ग्रॅम वजनाचं एमडी मिळालं। त्याच्यानंतर त्याला इंट्रोगेशन केल्यानंतर तो म्हटला हा माल मध्य प्रदेश मधून येतोय आणि परत एक खेप त्याची येणार आहे। तर त्यासाठी ट्रॅप लावला गेला आणि त्यामध्ये रामसिंग गुजर आणि कैलास बलई हे 2 आरोपी मध्य प्रदेशचे आले होते। त्यांना अटक करून त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम एमडी जप्त केलेली आहे। हा एमडीचा जो सोर्स आहे तो रतलाम जिल्हा मध्य प्रदेशचा आहे, म्हणून आपण तिकडे टीम पाठवली होती यांच्या इंट्रोगेशन नंतर आणि तिथेही आपल्याला 2 आरोपी मिळालेले आहेत, मनोहर गुजर म्हणून आहे आणि रियाज मोहम्मद मंसुरी। त्यांच्याकडून 9 किलो 956 ग्रॅमचे एमडी जप्त केलेले आहे। असे एकूण 13 किलो 629 ग्रॅमचे एमडी या आमच्या टीमनी जप्त केलेला आहे। आरोपी सध्या पीसीआर मध्ये आहेत, त्यांचे इंट्रोगेशन सुरू आहे। याच्यात काही अजून आम्हाला पुढची लिंक तपासायची आहे, काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे। ही कामगिरी जी केलेली आहे ती जी आमची एनडीपीएसची जी टीम आहे एपीआय केदार, एपीआय जाधव, एपीआय दळवी म्हणजे यांनी मध्य प्रदेशमध्ये आणि मुंब्र्यामध्ये तिघांनी एकत्रित काम केलेलं आहे। त्यांच्या सोबत कर्मचारी पण आहेत। कर्मचाऱ्यांमध्ये हवालदार शेखर, पोलीस शिपाई महांगडे, पोलीस शिपाई वरपे, पोलीस शिपाई तेलंगे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई तडवी, पोलीस शिपाई सपकाळे, पोलीस शिपाई प्रवीण पाटील आणि पोलीस शिपाई थोरवे यांनी ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। मुंब्रा एनडीपीएस टीमची कामगिरी तशी ज्या वेळेपासून मी चार्ज घेतलेला आहे किंवा मॅडम आहेत आणि सिनियर पी आहेत शिंदे यांच्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। त्यांनी आतापर्यंत ताब्याच्या 58 केसेस केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 48.5 कोटीचा माल जप्त केलेला आहे। तर या कामगिरीबद्दल मी आमच्या टीमचं अभिनंदन करतो। धन्यवाद। किती आरोपी असण्याची शक्यता आहे? सध्या जे इंट्रोगेशन चालू आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अजून फरार आहे, मध्य प्रदेश मधलाच आहे आणि त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। हे आरोपी जो मेन आरोपी आहे तो यापूर्वी पण या प्रकारच्याच धंद्यामध्ये होता। मध्य प्रदेशमध्ये त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। 302 चा पण गुन्हा आहे। 302 चा जो गुन्हा होता त्याच्यामध्ये पण तो आहे आणि आरमॅटचे पण त्याच्यावर गुन्हे आहेत। गँग आहे का? पॅकेट आहे का?
हे मुंब्र्यात जो आपला जो भेटलेला आहे वासू तो तर फर्स्ट टाइम आपल्याला भेटलेला आहे. परंतु ही जी गँगच आहे मध्य प्रदेशातून ती ऑपरेट होते आणि भारताच्या विविध शहरांमध्ये ते माल पुरवतात अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पण ठाण्यात कसं काय ओळख कशी झाली त्यांची? ते गोपनीय आम्हाला डिस्क्लोज करता येणार नाही.